लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा रणसंग्राम. सकाळी 11 वाजेपर्यंत 20.59% मतदान. सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार. अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलंय. विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानावेळी भाऊक. दादा असताना जर विलिनीकरण झालं असतं तर 2029ला 100% अजितदादा मुख्यमंत्री झाले असते. मतदानानंतर आमदार रोहित पवारांची ही प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात ही आमचीही इच्छा. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. तर मुख्यमंत्री होणं संख्याबळावर अवलंबून आहे. रोहित पवारांनी यावर बोलून वाद पेटवू नये. हसन मुश्रीफांचं रोहित पवारांना आवाहन. तर 2029 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असं रोहित पवार म्हणाले. पोटनिवडणूक कुठल्याही कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट नसते. दादांना मतदान करत नाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. मतदानानंतर खासदार सुप्रिया सुळेंची भाऊक प्रतिक्रिया. 2029 मध्ये मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा. जय पवारांचं वक्तव्य. तर प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार. जय पवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार, पण 2029ला पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ नये अशी माझी इच्छा. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. जय पवारांनी काकी शर्मिला पवारांची मतदानाला जाण्यापूर्वी गळाभेट घेतली. जय पवार आणि श्रीनिवास पवारांमध्ये मतदान केंद्रांवर चर्चा. बारामती पोटनिवडणुकीसाठी तान्हाईनगरमध्ये पिंक मतदान केंद्र उभारलं. महिलांना सुरक्षित मतदान करता यावं म्हणून या पिंक मतदान केंद्राची उभारणी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेला पिंक कलरची थीम ठेवत मोहीम सुरू केली होती. सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळेंनी घेतली आशाताई पवारांची सदिच्छा भेट. दरम्यान सोशल मीडियावर या दोघांच्या भेटीचा फोटो शेअर. राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंनी मतदानाचा हक्क बजावला. वडील सोबत नाहीत पण आशीर्वाद पाठीशी. कर्डिलेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. सकाळी 11:30 वाजेपर्यंत राहुरीमध्ये 18.22% मतदान. राहुरीमध्ये बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. तालुक्याच्या अस्मितेसाठी निवडणूक रिंगणामध्ये उतरावं लागलं. प्राजक्त दादा थांबले तरी नाना थांबणार नाही. विजय आपलाच होईल. रावसाहेब खेवरे यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मतदानाची रणधुमाळी. सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडूत 17.69% मतदान. तर पश्चिम बंगालमध्ये 18.76% मतदान पार पडलं. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी कार्यकर्ते AUJPच्या संस्थापकांमध्ये झटापट. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील हा प्रकार. तर काल जिथे सुतळी बॉम्ब पेटला तिथे हुमायून कबीर यांची भेट. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निकष ठरले. तर आज रात्री 10 वाजता पुन्हा भाजपच्या कोर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक. कालच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावांवर खलबतं. तर आज उर्वरित विभागातील नावांवर चर्चा होणार. शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी प्राजक्त तनपुरे दोषमुक्त. ईडीकडून प्राजक्त तनपुरे रोहित पवार यांना दोषमुक्त या ठिकाणी सादर करण्यात आलं. तर 27 फेब्रुवारीला विशेष न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारला होता. सुनेत्रा पवारांना वाचवायचंय म्हणून रोहित पवार तनपुरेंना सुद्धा क्लीन चिट. शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊतांचा आरोप. तर पत्राचाळ घोटाळ्यात राऊत बेलवर बाहेर आहेत. नवनाथ बन यांचा राऊतांना प्रत्युत्तर. अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल 3 ते 4 आठवड्यांमध्ये येईल यावर शंका. सरकारला VSRचे मालक रोहित सिंग यांना वाचवायचंय. आमदार रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप. रोहित सिंगला अटक व्हायलाच हवी. जय पवारांचं स्पष्ट मत. दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास CIDकडे. पुढील 2 ते 3 आठवड्यांमध्ये सर्व चित्र समोर येईल. जय पवारांचं वक्तव्य. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयामध्ये आरोप निश्चितीकरणास स्थगिती द्यावी. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची मुंबई हायकोर्टात धाव. न्यायमूर्ती अश्विन भोबे यांची ईडीला नोटीस बजावत प्रतिज्ञापत्र सादर करत निर्देश. तर पुढील सुनावणी ही 18 जूनला होणार. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप काँग्रेसला बदनाम करत आहे. माजी मंत्री KC पाडवींचा भाजपवर आरोप. लोकसभेचं अधिवेशन महिला आरक्षणासाठी नाही तर सीमांकनासाठी होतं. पाडवींची भाजपवर टीका. मोंदू खरातच्या SIT तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर. नाशिक महापालिकेतील डॉक्टरांना सुद्धा खरातला मदत केल्याचा संशय. डॉक्टरांमार्फत गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचा आरोप. संबंधित डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता. मोंदू खरातला आज पुन्हा VCद्वारे कोर्टात हजर करणार. खरातला 5व्या गुन्ह्यामध्ये दिलेली 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. तर SIT आणि पोलीस पुन्हा खरातची पोलीस कस्टडी मागण्याची शक्यता. न्यायालयीन कोठडी झाल्यास SIT पुन्हा ताबा मागण्याची शक्यता.
खराब प्रकरणी शिर्डीतील हॉटेल मालकांची चौकशी सुरू. शिर्डीतील हॉटेल आणि कोपरगावमध्ये एकाच वेळी ईडीची धाड. हॉटेल मारीगोल्डचे मालक निलेश जपे यांची चौकशी सुरू. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना आमदार संजय गायकवाडांकडून धमकी. तर महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांचीच जीभ घसरली. संजय गायकवाडांकडून प्रशांत आंबींना अश्लील शिवीगाळ. संजय गायकवाडांनी शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समोर. पुस्तकात महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख. तर मी आमदार नंतर आधी शिवरायांचा मावळाय. मी प्रकाशकांची जात काढली नाही. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांची सारवासारव. गायकवाडांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाहीत. रोहित पवारांचं वक्तव्य. तर बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह असणाऱ्यांनी या विषयावर बोलू नये. रोहित पवारांची टीका. गोविंद पानसर यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलंय. संजय गायकवाडांनी उगाच जुन्या विषयांमध्ये जाऊ नये. राधाकृष्ण विखे पाटलांचाही गायकवाडांना सल्ला. परतवाडा प्रकरणी पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई करावी. प्यारे खान यांची ही मागणी. तर अल्पसंख्याक आयोग आज आरोपींवर मकोका लावण्याची शक्यता. दरम्यान त्या संदर्भात ती मागणी केली जाणार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपी आयादला फ्लॅट उपलब्ध करून देणार. आरोपी मानव सुगंधेची प्रकृती बिघडली. आरोपी मानव सुगंधेवर अचलपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. सूत्रांची माहिती. संगमनेरमधील भोंदू गाडगेच्या धाममधील महिलेची ऑडिओ क्लिप व्हायरल. तर गाडगेच्या धाममधील महिलेची आणि बीडमधील तरुणाचा संवाद. दत्तधाम सरकार मठात गेल्यावर पैसे मागतात. होम हवन करण्यासाठी लागणाऱ्या पैशांबाबत महिला माहिती देत असल्याचा दावा. भोंदू राजेंद्र गडगे याची आज पोलीस कोठडी संपणार. भोंदू राजेंद्र गडगे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार. अन्निसाच्या तक्रारीनंतर भोंदू गडगे गजाआड. न्यायालय पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडी सुनावणार याकडे आता लक्ष. नाशिकच्या निफाडमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा प्रकार उघडकीस. धरणगाव खडक पोलीस या ठिकाणी भोंदू दिलीप काकडे विरोधात गुन्हा दाखल. तर भोंदू काकडेवर लैंगिक शोषण जादूटोण्याविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा. उपचाराच्या बहाण्यानं महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप. गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये वनराई पोलिसांची मोठी कारवाई. तर एका इंटरनॅशनल ड्रग्ज पेडलरच्या पत्नीला वनराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जिया जेकब असं या अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरच्या पत्नीचं नाव. जिया जेकबचा नवरा अद्यापही फरार. पुण्यामध्ये गुन्हेगारी आणि एमडी ड्रग्जचा विळखा. प्रशासनाच्या निराशाजनक कामगिरीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज आंदोलन करणार. शिरूर तहसील कार्यालयाबाहेर निलेश वाळुंज उद्यापासून उपोषण करणार. रियाज काझेच्या नागपुरातील कार्यालयातनं लॅपटॉप कम्प्युटरची हार्डडिस्क जप्त. तर लॅपटॉप हार्डडिस्क फॉरेन्सिक टीमला तपासासाठी पाठवली. रियाज काझे विरोधात 5 पीडित तरुणींचे पोलिसांनी जबाबही नोंदवले. नमाज पठण विनयभंग केल्याचा पीडित तरुणींचा पोलिसांसमोर जबाब. बदलापूर स्त्री बीच प्रकरणामध्ये मुंबई ठाण्यातील 30 डॉक्टरांना नोटीस. मुंबई ठाण्यातील 30 डॉक्टरांना पोलिसांकडून नोटीस. या प्रकरणात आतापर्यंत 3 डॉक्टरांवर गुन्हे दाखल. बदलापूर स्त्री बीच प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांचं मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र. तर सरनाईकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला कर्णिकांचाही पाठिंबा. मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. नगरसेवकांसोबत कार्यकर्ते मित्र आणि नातेवाईक सभागृहात पोहोचल्यानं गोंधळ. महापौर नीता ठाकरेंकडून संताप व्यक्त. अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत महायुतीच्या नगरसेविकांचा गदारोळ. तर महायुतीच्या नगरसेवकांची काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी. नारी शक्ती अधिनियम विधेयकाला पाठिंबा न दिल्यानं महायुती आक्रमक. धाराशिवच्या भूम शहरामध्ये छत्रपती शंभूराजेंचा पुतळा बसवून स्टेटस ठेवल्याचं प्रकरण. त्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 2 गटातील 20 जणांना ताब्यात घेतलंय. पुतळा बसवल्याचा मोबाईलवर स्टेटस ठेवणारे पोलिसांच्या ताब्यात. चिपळूणमध्ये आमदार भास्करराव जाधवांकडून बहादूर शेख नाका उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी. 2 वर्षांपूर्वी बहादूर शेख नाका या ठिकाणी उड्डाणपुलाचा एक भाग कोसळून त्या ठिकाणी गर्डरसह कोसळला होता. पुलाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याचा दर्जा या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील अस्वच्छतेची खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून पाहणीनंतर मेधा कुलकर्णींची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक. कोल्हापुरात राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संपावर. कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 3रा दिवस. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच विभागांमध्ये शांतता. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे भंडाऱ्यामध्ये नागरिकांची गैरसोय. तर लाखनी तहसील कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्यानं नागरिकांना परत जावं लागत असल्याचं दृश्य. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनांचा जिल्हाभर कामबंद आंदोलन. तर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 270 ग्रामसेवकांचं कामबंद आंदोलन. कुरखेडा इथल्या अतिरिक्त संवर्ग विकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात हे आंदोलन.
ठाण्यातील अमराठी रिक्षा चालकांनी मराठी शिकवण्यासाठी वेळ वाढवून मागितली, तर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं. येत्या 1 मे पासून मराठी सक्तीच्या निर्णयाचा ठाण्यातील अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी धसका घेतला. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेमध्ये अखेर मराठीचा समावेश करून नवीन अधिसूचना जारी. मध्य रेल्वेनं 16 मार्चच्या अधिसूचनेमध्ये परीक्षेसाठी भाषेचं माध्यम म्हणून मराठीला हद्दपार केलं होतं. येत्या काही दिवसात कोकणात उन्हाचा तडाखा वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. तर राज्यामध्ये सध्या पश्चिमी वादळाची स्थिती, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. राज्यात उष्माघाताचे आढळले 39 रुग्ण, तर अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 11 रुग्णांचा समावेश. 4 जणांचा संशयित मृत्यू. नंदुरबारमध्ये 6, रत्नागिरीत 5, गडचिरोली, जालना, रायगड, सातारा आणि पालघरमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश. भंडारा जिल्ह्यातील तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल. सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये वर्ग भरणार, तर हा आदेश पुढील सूचना वेळेपर्यंत लागू राहणार. वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल. तर आता सकाळी 7 ते 10 एवढ्या वेळापर्यंतच प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा बसणार. तीव्र उष्णतेमुळे शाळांचा वेळ बदलण्याचा निर्णय. नांदेड जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभर तापमानाचा पारा 40शी पार गेल्यानं वाढत्या तापमानाचा शेतीला फटका. शेतातील कलिंगड पिकाला चट्टे पडून खराब होत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर. वाढलेल्या उष्णतेमुळे शेतीच्या कामांवर परिणाम. शेतमजुरांचा दुपारी उन्हात काम करण्यास नकार, तर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत काम करणाऱ्यांवर शेतमजुरांचा भर. जळगावमध्ये कृषी विभागाची 62 कृषी केंद्रांवर कारवाई. अनियमितता आढळल्यामुळे कृषी सेवा केंद्रांवर कारवाई. 21 केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द. 20 परवाने निलंबित, तर 21 परवानाधारकांना सक्त ताकीद. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर कारवाई. तर कृष्णानगर परिसरात महापालिकेनं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली आहे. अतिक्रमणामुळे वाहनांना जागा न मिळाल्यामुळे रस्त्यावरच वाहनं उभी राहत होती. वायू प्रदूषणावरील नियंत्रणासाठी काँक्रीट प्रकल्पांवर आता व्यापक तपासणी मोहीम. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून ही मोहीम. या मोहिमेदरम्यान 22 RMC प्रकल्पांची पाहणी. मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या 14 प्रकल्पांवर तात्काळ कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी संकट अधिकच गडद. वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या भागांमध्ये मोठमोठ्या वसाहतींना रोज 10 ते 12 पाण्याच्या टँकरचा पुरवठा. पाण्यासाठी लाखो रुपये पाण्यावर खर्च. मुबलक पाणी असताना सुद्धा धाराशिवच्या उमरगा तालुक्यातल्या पेठसावंगी या गावामध्ये पाणी टंचाई. तर नळावर आणि टँकर भरण्यासाठी पाण्याच्या टँकरभोवती महिला आणि लहान मुलांच्या भर उन्हात रांगा. उजनी धरणातनं सोलापूरला पाणी सोडण्यास माढ्याच्या आलेगावमधील शेतकऱ्यांचा विरोध. आलेगाव भाणगाव बंधारा अगोदर मंजूर करावा आणि मगच सोलापूरला पाणी न्यावं, शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा केळी पिकाला फटका. काढणीला आलेली 2 एकर केळी पावसामुळे भुईसपाट. यामध्ये शेतकऱ्यांचं 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यामध्ये पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. तर विदर्भातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागामध्ये वादळी पावसाचा इशारा. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात 25 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा आणि औसा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान. या ठिकाणी आंब्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. राज्यामध्ये पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागामध्ये वादळी पावसाचा इशारा. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यामध्ये 25 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता. राज्यात कालपासून सुरू झालेला वादळी पाऊस पुढील 3 दिवस बहुतांश ठिकाणी असणार. धाराशिवच्या परंडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. 9 एकर पपई बागा जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं 15 ते 16 लाखांचं आर्थिक नुकसान. शेतकरी पुन्हा हवालदिल. धाराशिवच्या बावी धारूर या गावामध्ये गारपिटीनं शेतीचं मोठं नुकसान. आमदार कैलास पाटलांकडून नुकसानीची पाहणी. शेतीची कामं तातडीनं करण्याच्या सूचना. पंचनामे करण्याच्याही सूचना. जळगावच्या रावेर, यावल या परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं केळीच्या पिकाला फटका. केळीला पाणी देताना शेतकऱ्यांना मोठी गैरसोय. तर परिणामी केळी पिकाचं नुकसान होत आहे. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममधील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात 500 रुपयांची घसरण. शेतात आर्थिक शेतकरी संकटात. तर आता तुरीच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. पुण्याच्या पाचारणेवाडीमध्ये आरुडेवाडीत श्री जानूबाई बापदेव महाराज यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. मुंबई गोवा महामार्गाचं काम तब्बल 15 वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना. दरम्यान
केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या डेडलाईन संदर्भात सुद्धा नागरिकांकडून शंका व्यक्त. कल्याणमध्ये सरकारी रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यामुळे वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू. मेवालाल गुप्ता असं या मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं नाव. विशेष म्हणजे मेवालाल यांनीच मृत्यूपूर्वी मदतीसाठी 108 क्रमांकावर फोन केला होता. मेवालाल यांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णवाहिका पोहोचल्याचं समोर. परभणीमध्ये 10 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ. परभणीच्या नानापेठ पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुलीच्या उपचारासाठी माहेरातून 10 लाख रुपये आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप. चंद्रपूरमध्ये वणवा भिजवताना वनरक्षकाच्या 3 गाड्या जळून खाक. सिंदेवाही तालुक्यातल्या वाघ डोंगर परिसरातली घटना. माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. अमरावतीच्या पाळाशेत शिवारामध्ये शॉर्ट सर्किटमुळे फणसाची झाडं जळाल्याची घटना. विद्युत तारेचा एकमेकांना स्पर्श झाल्यानं ही घटना घडली आहे. आगीमध्ये शेतकऱ्याचं जवळपास 75,000चं नुकसान झाल्याची माहिती. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.